तर परत एकदा मी सर्वांचं स्वागत करतो युरेकामध्ये. युरेकाचा प्रयत्न असा आहे, की ज्या गोष्टी माहीत नाही पालकांना, मुलांना, इव्हन काही शिक्षकांना, शाळेना ज्या माहीत नाहीये, त्या माहिती करून देण्याचा म्हणजे त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि जे आम्ही काय सांगतोय, त्याचा आम्ही पहिल्या प्रथम काय केलेलं आहे सांगा, चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर चांगलं असेल तेच मुलांना देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ओके. आता तुम्ही ऐकलं असेल की युविका हा प्रोग्राम इस्रोचा युरेकामुळे आमच्यामुळे जवळजवळ महाराष्ट्रातच नाही, गोवा, आसाम, छत्तीसगड सगळ्या ठिकाणच्या मुलांना माहीत झालाय. ओके. तसेच काही प्रोग्राम असतात बघा. इवन आता आपण बघतोय काय होतोय की मुलांना 10वी मध्ये वगैरे चांगले मार्क्स पडतात, पण तीच मुलं जर बघितली तर जेई सारख्या परीक्षेमध्ये आपली टिकत नाहीये. म्हणजे ज्यांचं मॅथ्स चांगलं आहे ते जेईला जातात, किंवा ज्यांचं सायन्स चांगलं आहे बायोलॉजी वगैरे ते नीटला जातात. पण तिथे त्यांचं काय होत नाहीये, 10वी मध्ये त्यांना 99 95 असे मार्क्स असतात, पण ते टिकत नाहीये. का टिकत नाहीये? तर आपल्या पालकांची मनस्थिती अशी आहे की पैसे किती घालायला आपण तयार आहोत. नंतर 10वी नंतर आपण काय करत असतो की 3-4 लाख घालून आपण वेगवेगळ्या क्लासेसना जॉईन करत असतो. पण तिथून आपल्याला आउटपुट मिळतं का? नाही आउटपुट मिळत. काही वर्षापूर्वी आम्ही काय केलेलं, तर जे भारत सरकारतर्फे आयोमोसाठी जे शाळेमध्ये घेतलं जातं ना, ते मी आयोमो सांगत नाहीये, कारण सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे सुद्धा आयोमो घेतलं जातं. त्याची आम्ही काय केलेले क्लासेस चालू केलेले. पण आम्हाला असा एक वर्षात अनुभव आला की त्याच्यामध्ये जे जॉईन झालेले विद्यार्थी होते, ते सगळे विद्यार्थी काय होते, 90-95% मार्क्स ह्याच्यामध्ये गणितामध्ये पडलेले होते. पण त्यांचे जर बघितलं तर काय होते सांगा, तर बेस कन्सेप्ट त्यांचे क्लिअर नव्हते. कारण त्याने अभ्यास कसा केलेला, हा क्वेश्चन हे त्याचा आन्सर, हे क्वेश्चन हा त्याचा आन्सर. मग आम्ही यंदा मी असा विचार केलाय की आपण काय करायचंय, तर 5वी-6वी पासूनच मुलांचे काय करायचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. ओके. कारण पुस्तकापुरती नाही मर्यादित ठेवायचं, कारण काही काही मुलं एवढी हुशार आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. पण आपण त्यांचं काय करतो सांगा, शालेय अभ्यासक्रम पुरतं आपण त्यांना मर्यादित ठेवतो. त्यांना जर थोडंसं हायर लेवलचं आपण दिलं, तर डेफिनेटली मी सांगतो पुढील 4-5 वर्षात यामधील मुलं देशाचे प्रतिनिधित्व करतील. आता बहुतेक जणांना आयएमओ जी घेतली जाते स्टँडर्ड एक्झाम आहे, त्याच्याबद्दल माहिती नाहीये आणि ती सगळी माहिती मी तुम्हाला आज येथे देणार. ओके. काही पालकांनी ऐकलं पण नसेल की आयोक्यूएम नावाची एक एक्झाम असते, जी भारत सरकारद्वारे घेतली जाते. पण आपण काय करतो, ही थोडीशी लेवल त्याची हाय असते. पण जनरली ह्याचा अभ्यास मुलं केव्हा करायला जातात, की 10वी नंतर अभ्यास करायला जातात. आणि त्यांना ते काय होतं, नाही जमत नाही. का जमत नाही? कारण नंतर तुम्ही कितीही पैसे घातले, जरी तुमचे बेस कन्सेप्ट जर क्लिअर नसेल, तर डेफिनेटली तुम्हाला पुढे ते काय होते, कठीण राहतं. त्यामुळे आमचा प्रयत्न राहणार आहे की मुलाची पहिल्यांदा आपण कन्सेप्ट काय करणार आहे, क्लिअर करणार. ओके. तर आयोक्यम बद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मला अपेक्षित आहे ते 5वी-6वी ची मुलं आहेत. पण ही परीक्षा द्यावी लागते ती 8वीच्या पुढे द्यावी लागते. पण त्याचं ही एकदम इझी नाहीये. ही थोडीशी काय असते सांगा, हायर लेव्हलची एक्झाम आहे. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की काही काही आय-आय-टी मध्ये, इव्हन आय-आय-टी मद्रास, आय-आय-टी गांधीनगर, आय-आय-टी पटना, याच्यामध्ये त्यांनी काय करायला ठेवलेत की समजा याच्यामध्ये लेवल पण आहेत. मी पुढे तुम्हाला सांगतोय. थर्ड लेवल पर्यंत तुम्ही गेला, म्हणजे कॅम्प पर्यंत तुम्ही गेला, तर तुम्हाला जेई सारखी परीक्षा न देता सुद्धा आय-आय-टी मध्ये काय मिळू शकतो, प्रवेश मिळू शकतो. हे अगोदर नव्हतं. पण आता त्यांनी काय केलंय सांगा, या 2-3 वर्षामध्ये हे सुरू झालेलं आहे. तर पहिलं आपण जाणून घेऊया की आयक्यूएम मध्ये लेवल्स काय असतात. तर पहिली जी लेवल असते, मी जे तिथे फोटो दाखवलाय ना, 2024चा फोटो दाखवलाय बघा. आपला तिरंगा आहे. त्याच्यामध्ये 6 मुलं सिलेक्ट केलेली 2024 मध्ये. यंदाची जी आहे ना, ती साधारण जुलैमध्ये होणार आहे, ऑस्ट्रेलियामध्ये असणार. ओके. तर 2024 मध्ये भारताने रेकॉर्ड केलेलं 4 गोल्ड मेडल मिळालेले आणि एक सिल्वर मेडल. ओके. म्हणजे भारताचा एक काय तो विक्रमच आहे, कारण 118 काय 15 देश सहभागी झालेले, त्याच्यामध्ये भारताचा 5वा नंबर आलेला. ओके. तर याच्यामध्ये स्टेजेस कुठले असतात, ह्या मी गेल्या वर्षाचे तुम्हाला दाखवतो. डेट वगैरे बघू नका सध्या. तर स्टेज 1 म्हणजे आपली काय असते, तर आयोक्यूएम असते. ओके. ही पहिली क्वालिफाईंग एक्झाम आहे. ओके. नंतर काय होतंय की दुसऱ्या स्टेजला आपण काय करतात, त्याच्यामधले 350 विद्यार्थी साधारण निवडले जातात आणि त्याला आपण म्हणतो आरएमओ. ओके. आणि तिसरी जी स्टेज असते, त्या 350 विद्यार्थी मधले 35 विद्यार्थी हे कॅम्पसाठी निवडले जातात. त्यांना फ्री ऑफ
म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, आयोक्योमच्या भरतानाच फक्त रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. त्याच्यानंतर कुठल्याही स्टेजला तुमच्याकडनं गव्हर्नमेंट काय घेत नाही, पैसे घेत नाही. ओके. नंतर आरएमओ नंतर काय असतं, तर एक कॅम्प असतो. तो सुद्धा पूर्णपणे फ्री असतो. सगळी सगळी व्यवस्था कोण करते, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे केली आहे. ओके. त्याच्यातनं काय केलं, तर तिथे कॅम्पसाठी 35 मुलं निवडले जातात आणि त्याच्यानंतर त्यांची टेस्ट घेऊन 6 विद्यार्थी, 5 किंवा 6 मॅक्झिमम 6 विद्यार्थी त्याच्यासाठी निवडले जातात. आणि ते काय करतात, तर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यालाच आपण आयोमो म्हणतो. आता आयोमोच्या नावाने वेगवेगळ्या परीक्षा आलेल्या आहेत. पण जी स्टँडर्ड जी मी तुम्हाला सांगतोय, ती ही आहे. आयोमो म्हणतोय ना, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड आहे ना, ती ही आहे. पण आपण बघतोय की सायन्स ऑलिम्पियाड पण काय करते, प्रत्येक शाळेमध्ये 1ली, 2री, 3री, 4थी अप टू 12वी पर्यंत काय करते, आयोमो हे कंडक्ट करत असते. ती सुद्धा चांगली नाही असं म्हणत नाही, पण ती प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या द्वारे कंडक्ट केलेली आहे. ओके. आणि ही जी मी तुम्हाला सांगतोय ती काय आहे सांगा, गव्हर्नमेंटद्वारे कंडक्ट केली जाते आणि त्याच्यातनं भारताचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी काय केले जातात, निवडले जातात. आता त्याच्यामध्ये पेपर जो असतो ना, तो 8वी ते 12वी साठी सेम असतो. तुम्ही म्हणाल की 8वीच्या मुलाला आणि 12वीच्या मुलाला सेम दिला तर कसं चालणार? तर त्याच्यासाठी काय असतं, समजा मी तुम्हाला इथे सांगतोय बघा, त्याच्यामध्ये सिलेबस पण तुम्हाला इथे दिसतोय बघा. हा जो आपला आहे तो सिलेबस आहे सगळा. ओके. तर पेपर जो असतो तो समजा 80 मार्काचा आपण कन्सिडर केला. ओके. तर समजा त्याच्यामध्ये 8वीचे विद्यार्थी बसले, 9वीचे बसले, 10वीचे बसले, 11वीचे बसले, 12वीचे बसले. तर ह्याची लेव्हल असते ती खूप हाय असते. तर प्रत्येकासाठी काय असते सांगा, कट ऑफ हे वेगवेगळं असतं. 8वी 9वीचे विद्यार्थी असेल, तुम्ही 20 मार्क जरी पडले, तरी तुम्ही दुसऱ्या स्टेजला जाणार. 10वी 11वी आपण कन्सिडर करूया, समजा 40 मार्क पडले, तरी तुम्ही काय करणार, दुसऱ्या स्टेजला जाणार. 12वी साठी थोडंसं कट ऑफ काय असतं सांगा, हाय असतं. त्यामुळे 8वी पासून जर आपण काय केलं, समजा बसायला सुरुवात केली, तर डेफिनेटली आपलं काय होणार सांगा, 11वी पर्यंत आपण काय करणार आहे, थर्ड लेवल पर्यंत नक्कीच जाऊ शकतो. ओके. तर आपल्याकडे जी मुलं तयार काय करतात, त्यांना माहिती पडतं 11वीला. आणि 11वीला प्रॉब्लेम काय असतो, आपण काय करायचं, जेईचा अभ्यास करायचा की मॅथ्स ऑलिम्पियाडचा, हे मुलं काय होतात, कन्फ्यूज होतात. मग ते फर्स्ट प्रिफरन्स कोणाला देतात, जेईसाठी देतात. त्यामुळे ह्याच्याकडे थोडंसं काय होतं, कोण बसायला बघत नाही. पण त्याची तयारी जर आपण आधीपासूनच तयारी केली, बसायला सुरुवात समजा 8वी पासूनच केलं, तर डेफिनेटली काय होऊ शकेल, आपण त्याच्यामध्ये थर्ड टेस्ट करू किंवा इव्हन आपण भारताचं प्रतिनिधित्व सुद्धा करू शकतो. आणि अशी मुलं मी खूप बघतोय. पण त्यांना काय होते सांगा, ज्या वर्षी त्यांना म्हणजे ज्या वयामध्ये त्यांना समजायला पाहिजे, ते समजत नाहीये. म्हणजे ह्या परीक्षेबद्दल माहीतच नसतं. अशी पण काही मुलं मला भेटतायत, की आम्ही आय-आय-टी मुंबईमध्ये दरवर्षी जात असतो. तिथे मी जेव्हा बोलतो, मुलांशी आम्ही संभाषण करतो तिकडच्या मुलांशी, तेव्हा त्यांना आम्ही विचारतो, की तुम्ही ऑलिम्पियाडमध्ये का भाग घेतला नाही? तर ते काय सांगतात, आम्हाला ते केव्हा समजलं? 10वी नंतर आम्हाला समजलं. आम्हाला फर्स्ट प्रिफरन्स कोणाला द्यायचा होता? जेईसाठी द्यायचा होता. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काय केलं, त्यांच्यामध्ये क्षमता होती. ओके. त्यामुळे मला वाटतं, की प्रत्येक पालकाने जर तुम्हाला वाटत असेल, की तुमचा मुलगा किंवा मुलगी मॅथ्समध्ये चांगली असेल, तर ह्या स्टँडर्ड एक्झामचा काय करा, विचार करा. कारण आता बघा कॉम्पिटिशन म्हणजे खूप प्रकारची मॅथ्स ऑलिम्पियाड निघालेली आहे. पण तुम्ही काय करा, प्रत्येक ऑलिम्पियाडला मुलाला बसवण्यापेक्षा एखाद्या एखाद्या ह्याच्यावर समजा त्याचा सब्जेक्ट चांगला आहे, मॅथ्स चांगला आहे, तर मॅथ्ससाठी द्या. सायन्स चांगला आहे, तर सायन्ससाठी त्याला द्या. सायन्ससाठी सुद्धा आपण एक लेक्चर नंतर घेतोय. तर ओके, सायन्स रिलेटेड सुद्धा खूप काय सांगा, ऑलिम्पियाड आहे. एक आहे ती ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड. त्याच्याबद्दल सुद्धा कोणाला माहीत नाहीये. किंवा ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड म्हणून असतं. बायोलॉजी ऑलिम्पियाड, ह्या सगळ्या काय होतात सांगा, गव्हर्नमेंटद्वारे वेगवेगळ्या स्टेजेसवर परीक्षा घेऊन भारताचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी निवडले जातात. पण दुर्दैव हे आहे, की आपल्या मुलांना किंवा पालकांना किंवा शिक्षकांना याबद्दल माहितीच नाहीये. आणि काही-काही काय करतात, आपली शाळा दुर्लक्ष करतात, कारण त्याची लेव्हल असते ती हाय असते. पण जेव्हा आपण एखाद्या लेव्हल हाय जातं, समजा एखाद्या विद्यार्थ्याने समजा ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडचा अभ्यास केला किंवा परीक्षेला बसलं. ही परीक्षा 10वी पर्यंतची मुलं देऊ शकतात. ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड. म्हणजे त्याच्यामध्ये 6वी, 7वी, 8वी, 9वी, पण जनरली 8वी पासून बसलं तर योग्य आहे ते. पण याचा फायदा काय होतो सांगा? सायन्सचे कन्सेप्ट आपले क्लिअर होतात. आपण थर्ड लेव्हल, फोर्थ लेव्हलपर्यंत जाऊ दे किंवा न जाऊ दे. पण त्याच्या दृष्टीने काय होतं सांगा, त्याच्या निमित्ताने आपले जे सायन्स कॉन्सेप्ट असतात ते खूप काय होतात सांगा, क्लिअर होतात
आणि त्याचा फायदा आपल्याला जेई सारख्या एक्झाममध्ये किंवा नीट सारख्या एक्झाममध्ये होतो. पण आपण त्याच्याकडे काय करत असतो, दुर्लक्ष करत असतो. तर तुम्ही जर जागरूक पालक असाल, तर डेफिनेटली या अशा परीक्षांचा काय करावा, म्हणजे मुलांना प्रोत्साहन द्या, बसायला प्रोत्साहन द्या. तिथे आणि पण असतात, केमिस्ट्री ऑलिम्पियाड आहे, ओके, फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, किंवा जर कोणाला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये हे असेल, तर एक काय असते सांगा, आय-ओ-आय नावाची एक्झाम असते. बद्दल सुद्धा तुम्हाला एक उदाहरण सांगेन मी. एक तुम्ही मालविका जोशी म्हणून एक काय सांगा मुलगी आहे, मालविका जोशी. ओके. ही होम स्कूलर होती. होम स्कूलर म्हणजे 7वी नंतर तिने काय केलं, शाळा सोडून दिली. ओके. आणि तिला प्रोग्रामिंगमध्ये काय होता सांगा, खूप इंटरेस्ट होता. मग तिने काय केलं सांगा, भारताचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. कुठल्या स्पर्धेमध्ये? आय-ओ-आय मध्ये. ही काय असते सांगा, प्रोग्रामिंग रिलेटेड. 7वी पासूनच तिने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं. तिने 10वी परीक्षा दिली नाही, 12वी परीक्षा दिली नाही. पण भारतासाठी तिने सिल्वर मेडल 2 वेळा पटकावलं. ओके. आता पुढे काय करायचं? तिच्याकडे 10वीची परीक्षा हे मार्क लिस्ट नाही आहे, 12वीचं पण नाही आहे. पण तिला आपल्याला तुम्हाला माहीत आहे की माहीत नाही, की आपल्याकडे इन्स्टिट्यूट आहे, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट. ही आपल्या भारतातीलच नव्हे, तर जगातली एक नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे. त्या इन्स्टिट्यूटने तिला काय सांगितलं, की तू आमच्याकडे, मी तुम्हाला कुठलंही 10वी 12वीचं परीक्षेचं काही सर्टिफिकेट नसताना मी तुम्हाला काय देतोय, तुला हे देतोय, परमिशन दे, म्हणजे ऍडमिशन देतो असं तिला सांगितलं. ओके. पण तिने काय केलेलं सांगा, तुम्हाला जर माहीत आहे की माहीत नाही, जगातली एक सर्वोत्तम जी युनिव्हर्सिटी आहे, MIT, जी USA मध्ये आहे. त्याच्यासाठी ॲडमिशनसाठी काय असते, सॅट नावाची एक एक्झाम असते. त्याच्यासाठी तुम्हाला काय कन्सिडर केलं, तर तुमचे किती मार्क्स पडले, त्याच्यापेक्षा तुम्ही कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये, अशा वेगळ्या वेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिथे चांगला परफॉर्मन्स दिला, ह्याला जास्त महत्त्व देते. त्यामुळे मालविकाजवळ काय नव्हतं सांगा, हे दोन्ही सर्टिफिकेट नव्हते, 10वीची पण नव्हती, 12वीची पण नव्हती. पण ह्या इन्स्टिट्यूटने, जगातली जी नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे, आणि जर तुम्ही बघितलं ना, तर एका वर्षाचा खर्च साधारण 1 करोड असतो. आता सध्याचा, तेव्हा थोडा कमी होता. तर 1 करोड असतो. म्हणजे जवळ-जवळ हे सगळे पैसे तिला स्कॉलरशिपवर मिळालं. म्हणजे तिला काही खर्च, राहण्याचं, जेवण्याचं किंवा ट्युशन फीस, जे सगळं आहे, ते तिला काय मिळालं सांगा, स्कॉलरशिपवर मिळालं. कारण तिने काय केलेलं सांगा, ह्याच्यामध्ये सिल्व्हर मेडलिस्ट आहे ती. त्यामुळे तिला काय मिळालं सांगा, डायरेक्टली तिथे काय मिळालं, ॲडमिशन. तसंच तुम्हाला काय मिळू शकतं सांगा, याच्यामध्ये जर चांगला परफॉर्मन्स दिला कुठल्याही ऑलिम्पियाडमध्ये, तर भारतामध्ये सुद्धा आता सुरू झालेलं आहे, की काय करतात काही-काही. आणि ह्या 1-2 वर्षामध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये डेफिनेटली सगळ्या IIT-मध्ये ती फॅसिलिटी असेल. जर तुम्ही काय केलेलं असेल, ऑलिम्पियाडमध्ये 3rd लेव्हल किंवा 4थ्या लेव्हलपर्यंत गेलेला असेल, तर तुम्ही जेईची वगैरे आम्हाला गरज नाही. तुम्ही काय करता, डायरेक्टली तुम्ही काय करू शकाल, ॲडमिशन घेऊ शकाल. त्याच्यासाठी पर्टिक्युलर सीट डेफिनेटली काय करते, ते रिझर्व्ह करते. आणि एक मी तुम्हाला सांगतोय बघा, आम्ही काय केलंय सांगा, एक अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग म्हणून एक चालू केलंय. ओके. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय शिकवतो, समजा 4थीतल्या मुलाला काय शिकवतोय, बायनरी म्हणजे वेगवेगळ्या नंबर सिस्टीम समोर शिकवतो. आणि जर मी बघितलं, तर माझ्या लक्षात असं आलं, की आयोमोमध्ये, म्हणजे IOQ मध्ये सुद्धा तो सिलेबसमध्ये आहे. काय आहे सांगा, बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, हे सगळं 4थीच्या मुलांना आम्ही शिकवलेलं आहे. जे शालेय अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. 4थी 5वी मध्ये जे आमच्याकडे अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीगसाठी जे सहभागी झालेले आहेत ना, त्यांना हे ऑलरेडी आम्ही शिकवलेलं आहे. त्यामुळे बघा, एकमेकाचा संबंध कुठे कुठे ना कुठे असतो. आणि मी सांगतो, यांना वेगळा अभ्यास करायची गरज नाही, कारण हे सिलेबसमध्ये आहे. त्याच्या नंबर थेअरीच्या सिलेबसमध्ये कुठला आहे सांगा, एक छोटासा पोर्शन नंबर बेसिस आहे. ते आम्ही त्यांना काय केलेलं आहे, दिलेलं आहे. ओके. तर आमचा काय प्रयत्न आहे तो पण मी सांगतोय बघा. कारण जनरली बघा, 10वी नंतर खूप क्लासेस अवेलेबल आहेत. खूप क्लासेस, जेईचे म्हणा, नीटचे म्हणा, सगळ्यांचे आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे, आपण पैसे पण खर्च करायला तयार आहे. म्हणजे समजा 4, 5, 6, 7 लाख भरायला तयार आहे. पण त्या भरलेल्या पैशाचं आपल्याला आउटपुट केव्हा मिळेल सांगा? त्याच्यापासून रिझल्ट चांगला मिळेल, तर आपल्याला काय मिळेल, चांगला आउटपुट मिळेल असं आपण म्हणू शकतो. आपण ऑब्झर्व्ह काय केलंय सांगा, मुलाची बेसच परफेक्ट नाहीये. मुलं जे 5वी 6वी 7वी 8वी मध्ये जो, किंवा 10वी पर्यंत जो अभ्यास करतात, तो परीक्षेसाठी करताय. हा क्वेश्चन, हे त्याचं काय उत्तर आहे. तर त्याला कुठेतरी आपल्याला फाटा द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही काय चालू करतोय, की 6वी 7वी 5वीचं आम्ही एक बॅच चालूच केलेली आहे. आणि 6वी साठी सुद्धा आम्ही काय करतोय, बॅच चालू करतोय. आणि त्याच्यामध्ये त्यांना 6वी पुरतीच मर्यादित ठेवायचं नाहीये. कारण ही जी परीक्षा म्हणजे मॅथ्समध्ये जे चांगले मुलं आहेत, त्यांना फक्त शालेय अभ्यासक्रमापुरतं मर्यादित न ठेवता,
थोडंसं हायर लेवल त्यांना काय द्यायचंय, ट्रेनिंग द्यायचंय, जेणेकरून येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये ते डेफिनेटली भारताचे प्रतिनिधित्व करतील. याच्याबद्दल आम्ही काय आहोत सांगा, आम्हाला खात्री आहे. ओके. तर हे झालं थोडक्यात काय झालं सांगा, हे झालंय. तर आपण त्याच्यासाठी एक क्लास पण चालू करतोय बेसिक ह्याच्यासाठी. त्याच्यामध्ये 6वीचा पोर्शन तुमचा होणार आहे, कुठलाही बोर्ड असू दे. पण त्याच्यापेक्षा हायर लेवलला जायचंय आणि हा जो सिलेबस जो दाखवलाय त्याच्यातला काही भाग आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये कव्हर करणार. इव्हन काही काही भाग काय असतं सांगा, अल्जेब्रामध्ये काही भाग आपण इथेच कव्हर करू शकतो, जो आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये नसतो. अशा प्रकारचा आमचा एक काय सांगा प्रयत्न आहे. ओके. हे थोडक्यात मी तुम्हाला काय सांगितलं, IOQM बद्दल सांगितलंय. तर आपण काय करूया सांगा, तुमचे जे काही क्वेश्चन असेल ते विचारा तुम्ही. त्याच्या दृष्टीने मला जास्त माहिती काय करता येईल तुम्हाला देता येईल. तुमचे काही क्वेश्चन असेल तर विचारा याच्या बाबतीत. हॅलो. हॅलो. आवाज येतोय माझा नक्की? हो सर. हा, ओके. तुम्हाला याच्यामध्ये काय विचारायचं विचारू शकता. ही पहिली लक्षात घ्या, ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे घेण्यात येणारी काय सांगा परीक्षा आहे. त्याच्या स्टेजेस आहेत ना, वेगवेगळ्या स्टेजेस या वेगवेगळ्या, म्हणजे या IOQM ला बसतात. त्याच्यातले 350 विद्यार्थी निवडले जातात दुसऱ्या ह्याच्यासाठी स्टेजेससाठी. परत त्याच्यातले 35 विद्यार्थी निवडले जातात तिसऱ्या स्टेजसाठी. आणि त्याच्यानंतर भारतातर्फे प्रतिनिधित्व करणारे 5 ते 6 विद्यार्थी निवडले जातात आणि ते देशाचं प्रतिनिधित्व करतात. यंदाची जी आहे ना, ती आपली ऑलिम्पियाड आहे, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड आहे, ती ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे आणि ती साधारण 10 ते 20 जुलैमध्ये होणार आहे. त्याचं सिलेक्शन ऑलरेडी काय झालेलं आहे. ओके. म्हणजे इथपर्यंत कॅम्प पर्यंत त्यांचं काय झालेलं आहे आणि आता त्यांचा कॅम्प चालू असणार. जे निवडलेले आहेत बघा 5 ते 6 विद्यार्थी, त्यांचं काय असणार आहे, आता कॅम्प असणार. ओके. तुमच्यापैकी किती जणांच्या मुलांना मॅथ्स आवडता सब्जेक्ट आहे? आवडतो का मॅथ्स? हो, आवडते. आणि अशी ओके. फक्त लक्षात घ्या, शाळेमध्ये समजा समजा 50 मार्काचं क्वेश्चन हे पेपर आहे आणि त्याच्यामध्ये 50 मार्क मिळाले, तर फक्त एवढं रिक्वेस्ट आहे तुम्हाला, खुश होऊ नका त्याच्यावर. कारण शाळेचे पेपर काय असतात सांगा, काही काही क्वेश्चन असे असतात की आपल्याला त्या टाईपचे प्रश्न अगोदरच दिलेले असतात. तर मुलांचं असं डेव्हलप करा तुम्ही प्रश्न, म्हणजे ह्याच्यामध्ये पुस्तकांमध्ये नसलेले पण सिलेबस आपला जो झाला त्याच्यावर आधारित क्वेश्चन आपल्याला सोडवता यायला पाहिजे. म्हणजे असं नाही की काय सांगा, क्वेश्चन मला ऑलरेडी माहित आहे पण फक्त काय दिले सांगा, त्याच्यातले नंबर्स वगैरे काय काय चेंज करून दिले, तर ती मुलं काय करतात, इझिली सोडवत आहेत. त्यामुळे त्यांना तशी सवय झालेली असते. ती सवय कुठेतरी आपल्याला मोडायची आहे. त्यांना काय करायचं आहे की वेगळे क्वेश्चन द्यायला पाहिजे. सिलेबस वरच असणार आहे पण ते पुस्तकात नसणार आहे, जेणेकरून ते विचार करणार आहे. तरच काय होऊ शकतं तर सांगा, तिथे जर तशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये मुलांची सवय झाली तर डेफिनेटली काय होणार आहे सांगा, अशा प्रकारच्या चांगल्या चांगल्या कॉम्पिटिशन मध्ये ते टिकू शकतात. नाहीतर आपण बघतोय की एखाद्या विद्यार्थ्याला 100 पैकी 100 10वी मध्ये पडतायत, पण तो JEE सारख्या एक्झाम मध्ये काय करू शकत नाही, काटावर सुद्धा मार्क्स मॅथ्स मध्ये मिळवू शकत नाही. ही परिस्थिती आहे. मग मी असं म्हणत नाही की तो मुलगा किंवा मुलगी हुशार नाही असं म्हणत नाहीये, तर त्यांना आपण सवय लावलेली आहे. हा क्वेश्चन हे त्याचा आन्सर. तर ते कुठेतरी आपल्याला बदलायचं आहे आणि वरच्या लेवलपर्यंत त्यांना काय करायचं घेऊन जायचं. ओके. तर ही एक स्टँडर्ड एक्झाम आहे आणि अतिशय कठीण एक्झाम आहे. ओके. सोपी आहे का? नाही आहे. ओके. पण आपल्याला त्याच्या दृष्टीने काय होतं सांगा, अशा प्रकारची एक्झामची जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा डेफिनेटली आपल्याला JEE सारखी एक्झाम थोडीशी काय होते, सोपी वाटायला सुरुवात होते. ओके. हॅलो. तुमचे काही क्वेश्चन असेल तर विचारा. कारण आमचा प्रयत्न असा आहे की जे जे स्टँडर्ड काय काय जे ऑलिम्पियाड आहे ते मुलांपर्यंत पोहोचवा. कारण आता काय झालंय बघा, ऑलिम्पियाडच्या नावाने बिझनेस पण चालू झालेला आहे. वेगवेगळ्या नावाने काय काय येतात, टॅलेंटचं नाव देतात, इंटरनॅशनल कुठलं तरी नाव देतात आणि वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात आहेत. आणि आपण आपल्याला काय होते सांगा, शाळेकडनं एखादा समजलं की बाबा अशा प्रकारची एक्झाम देते, मग आपण चौकशी न करता त्याला मध्ये काय काय असतं ऍडमिशन घेत असतो. पण मी तर म्हणेन की अशा सगळ्या बाकीच्या परीक्षांना बसवण्यापेक्षा ह्या स्टँडर्ड एक्झाम आहेत, त्यांना मुलांना काय करा, बसवण्याचा प्रयत्न करा. ओके. सर, क्लासचं टायमिंग काय असणार आहे? क्लासचं टायमिंग तुम्हाला आपण काय करतो तर
6वी साठी एक वेगळीच बॅच बनवतोय आणि त्याच्यामध्ये मी म्हणतो मी पहिल्यांदा ठरवलं की 6वी साठी वेगळी, पण 6वी 7वीची आपण एक वेगळी बॅच बनवतोय आणि त्याचं टायमिंग असणार आहे ते आपलं 8 ते 9 असणार आहे. ओके. सर मला एक प्रश्न आहे. एकच हॅलो. कोणतरी बोला. हा एकच कोणतरी बोला. ओके ओके बोला बोला ना तुम्ही. ओके मी विचारतो सर, मला एक प्रश्न आहे की साधारणतः ही जी एक्झाम आहे त्याचा कालावधी किती असतो, म्हणजे केव्हा एक्झाम सुरू होते आणि केव्हा समजा म्हणजे ज्या स्टेज दिलेली आहे त्या स्टेज प्रमाणे एक्झाम इथे बघा किती आहे? पहिली स्टेज आहे ती यंदा गेल्या वर्षी 8 सप्टेंबरला झाली. ओके, पण एक लक्षात घ्या, ही परीक्षा आहे ती आपल्याला केव्हा द्यायची आहे सांगा? 8वीत गेल्यानंतर द्यायची आहे, आता नाही द्यायची आहे. ओके, कारण ओके त्या आयोग किंवा ती परीक्षा आहे ती 8वी नंतर तुम्ही देऊ शकता. ओके, पण प्रॉब्लेम काय येतोय सांगा? प्रॉब्लेम काय येतोय की जेव्हा आपण 8वीतली मुलं जेव्हा ह्या परीक्षेचा अभ्यास करतात तेव्हा त्यांचं जे बेस आहे तो परफेक्ट नाहीये. तुम्ही जरी म्हटलं ना शाळेमध्ये मला 50 पैकी 50 मार्क मिळाले, तरी मी त्याला म्हणत नाही की त्याचा बेस परफेक्ट आहे. कारण बेस जे शाळेमध्ये आहे ते सिलेबस पुरती मर्यादित आहे, पण ह्याची लेवलच अशी आहे की हाय लेवल आहे. ओके, त्यामुळे आपण 8वी पासून या परीक्षेचा अभ्यास करणार आहे, म्हणजे आतापासून अभ्यास करणार आहे, फक्त परीक्षा आपण 8वी पर्यंत देणार आहे. आणि ही 6वी 7वीतली मुलं काय करणार आहेत, तर तुमचा जो शालेय अभ्यासक्रम आहे तो आपण त्याच्यामध्ये घेतोच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करणार आहे, थोडंसं याच्यातलं सिलेबसला आपण टच करणार आहे. ओके, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं बघा, या सिलेबसमध्ये मी एक छोटासा भाग काढलाय. ओके, हा जो भाग आहे ना तो तुमच्या कुठल्याही शाळेय पुस्तकामध्ये दिसणार नाहीये. पण मी तुम्हाला सांगतोय की आमच्याकडे जी अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीगला बसलीत ना मुलं, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग म्हणून जी परीक्षा असते आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 मुलांनी, एका मुलाने सिल्वर आणि दुसऱ्याने ब्रांज पण मिळवलेला आहे. तर हे आमच्याकडे 4थी पासून मुलं आहेत, 4थी ते 11वी पर्यंत मुलं आहेत. ओके, तर 4थीच्या मुलाला सुद्धा याच्यातला एखादा तुम्ही प्रॉब्लेम दिला ना तर इझिली पाठवू शकतो. हे मी कुठून घेतलंय सांगा? या सिलेबस मधनच घेतलाय. ह्या नंबर थेअरीमध्ये जो एक मला छोटासा भाग दिसला त्याच्यामधनं मी घेतलेला आहे. तर त्याच्यामधले 4थीतली मुलं काय करू शकतात, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, अशा प्रकारचे प्रॉब्लेम. ओके, त्यांना मी बायनरी घेतलंय, ऑक्टर घेतलंय, हेक्साडेसिमल घेतलंय. ओके, आणि जनरली कुठे शिकवलं जातं, जर तुम्ही इंजिनिअरिंगला वगैरे गेला ना तर तिथे हे नंबर सिस्टीम शिकवली जाते. पण आपल्या 4थीतल्याच मुलांनी हे काय झालेलं आहे, आता त्यांनी क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक फायदा काय होणार आहे, तर आपण फक्त त्या इयत्तेपुरती मर्यादित न राहता त्यांना थोडं, कारण सगळी आता शाळेमध्ये काय करतात, शाळेची सुद्धा काय मिस्टेक आहे असं म्हणत नाही मी, कारण शाळेमध्ये काही विद्यार्थी असे असतात त्यांना 35 मार्क म्हणजे खूप झाले आणि दुसरा विद्यार्थी असतो तो 100 पैकी 100 मार्क्स मिळवू शकतो. याच्या दृष्टीने हा पेपर सोपा आहे, पण त्याच्यात 35 मार्क पडलेल्याच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने तो पेपर काय कठीण आहे. त्यामुळे सगळ्यांची काय धरली जाते, पातळी कन्सिडर केली जाते आणि त्याप्रमाणे पेपर काढलेला असतो. आता याच्या दृष्टीने हा पेपर खूप सोपा आहे. त्याला वाटतं की ह्याच्यापेक्षा थोडा कठीण व्हायला पाहिजे होता, पण ते शाळेला शक्य होणार नाही, कारण काय होतात, सगळ्या प्रकारची मुलं तिथे असतात. ओके, तर आपल्याला काय करायचंय, अशा मुलांना हे करायचंय की जे 85-90च्या पुढे मार्क्स पर्सेंटेज मिळवतात मॅथ्समध्ये, त्यांना आपण शाळेपुरतं मर्यादित नाही ठेवायचंय. आपल्याला त्यांना काय करायचंय, तर आयोक्यम सारखी जी स्टँडर्ड परीक्षा आहे त्याच्यासाठी आतापासूनच आपली काय करायला पाहिजे, तयारी केली तर डेफिनेटली त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. ओके, ओके सर, थँक्यू व्हेरी मच. आणि कोण बोलत होतं? आणि कोणतरी बोलत होतं, बोला. सर नमस्कार. हा बोला. आपण खूप छान माहिती देत आहेत, ज्या भारतात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या स्टँडर्ड जो शब्द आपण वापरला, कारण आज अनेक परीक्षांचं पेव फुटलेलं आहे, स्पर्धा परीक्षांचा, आणि पालक म्हणून आम्ही त्यात गोंधळून जातो. तर आम्हाला अशीच माहिती आपल्याकडून हवी आहे. आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. आणि असंच जगभरातल्या किंवा भारतातल्या ज्या स्टँडर्ड परीक्षा आहेत आणि कोणत्या इयत्तेनुसार आहेत, समजा 6वीनुसार, 7वी, 8वी, याची अशीच जर आम्हाला माहिती मिळत राहिली तर नक्कीच आम्ही आमच्या पाल्यांना, मुलांना आम्ही तयार करत राहू आणि आपल्याही मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला आणि आमच्या मुलांना होईल. थँक्यू सर. तुमचा काय प्रश्न आहे? प्रश्न आहे तुमचा? या ज्या क्लास आपण घेणार आहे त्याची फीस वगैरे स्ट्रक्चर त्याचं कसं आहे? फी आम्ही 6,000 रुपये घेणार आहे, वार्षिक फी असणार. ओके, वार्षिक फी असणार आहे
आणि फक्त तुमचा 6वी 7वीचा पोर्शन त्याच्यामध्ये नसणार आहे. थोडंसं त्याच्यामध्ये हायर लेवल असणार आहे. आणि ज्यांचं टार्गेट आहे बाबा याला मला बसवायचं आहे, मुलांना याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे, त्याच पालकांनी त्याच्यामध्ये घ्यावं. ओके, की बाबा परीक्षेमध्ये, शालेय परीक्षेमध्ये मला 100 पैकी 100 हे टार्गेट तुमचं असेल तर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्हाला काय करायचं, वरच्या लेवलपर्यंत जायचं असेल तर तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये भाग. ओके, मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगेन. मी पण ग्रामीण भागातला आलेला आहे. आमच्याकडे एक माझ्या जवळजवळ 6-7 वर्षापूर्वी असा एक मुलगा ग्रामीण भागातला, म्हणजे जिथे दिवसातनं एकदाच गाडी जाते आणि परत संध्याकाळची दुसरी गाडी असते, अशी जी स्थिती आहे, तिकडचा एक मुलगा माझ्याकडे कॉन्टॅक्टमध्ये आला. पण तो केव्हा आला सांगा, 12वी नंतर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला. ओके, तो मॅथ्समध्ये एवढा टॅलेंट होतं त्याच्यामध्ये, की त्याला जर त्यावेळी जर छोटेपणी माझ्या संपर्कात तो आला असता तर डेफिनेटली काय झालं असतं, तो आज कुठेतरी आयएमओ सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा दिसला असता, याची मला जाण आहे. ओके, नक्की दिसला असता. पण तेवढं त्याला काय मिळालं नाही सांगा, मार्गदर्शन मिळालं नाही. आणि आता तो काय केलं, त्याने MSc मॅथ्स वगैरे करून गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या पोस्टवर पण आहे. पण याच्यापेक्षा तो चांगला परफॉर्मन्स करू शकला. ओके, मग जर त्याला अगोदरच काय झालं असतं सांगा, ही माहिती सगळी मिळाली असती. ओके, आणि कुणाला काय विचारायचंय? क्लासचा वेळ आणि शेड्यूल कसं असणार आहे? जनरली आपण ट्यूजडेला घेतोय, म्हणजे दर मंगळवारी असणार आहे. ओके, आणि टायमिंग मी सांगितल्याप्रमाणे 8 to 9 असणार आहे. त्याचं आपलं थोडंसं झालं तर 9:30 पण होऊ शकेल. ओके, पण साधारण माझा 9, कारण 6वी 7वीतली मुलं आहेत, म्हणजे त्यांना 1 तास इनफ होईल. कारण थोडंसं नंतर काय होतं सांगा, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, असा अनुभव आहे. ओके, आणि कुणाला काय विचारायचंय? आणि दुसरं एक लक्षात घ्या, फक्त जेव्हा आपण अशा प्रकारच्या एक्झामचा तयारी करतो, एक एक्झाम आपण टार्गेट नाही करायचंय. तर मी एक साधारण उदाहरण देतो. समजा सर्कलशी रिलेटेड, वर्तुळाशी रिलेटेड मी समजा सिलेबस मधला पोर्शन संपवला, तर सर्कलशी रिलेटेड कुठलाही प्रश्न मला यायला पाहिजे. तो फक्त स्कॉलरशिपवर आहे किंवा एखाद्या मॅथ्स एक्झाम मध्ये आहे, त्याच्या पुरता नाही. तर कुठलीही परीक्षा त्या सिलेबसवर आधारित मला क्वेश्चन तो काय करता यायला, सोडवायला यायला पाहिजे. असं पण असेल की तो क्वेश्चन मी बघितलेला पण नसेल केव्हा, पण माझे जर कन्सेप्ट एवढे क्लिअर असतील तर सर्कलवरचा कुठलाही शब्द मला जे काही सिलेबसमध्ये आपल्याला शिकवलंय त्याच्यावर यायला पाहिजे. ओके, काल सुद्धा मी एक लेक्चर घेतला, 5वीचा लेक्चर घेतला. त्यांना मी काय शिकवलं सांगा, ट्रँगल शिकवता त्यांना काय केलं सांगा, 8वीच्या लेवलपर्यंत मी घेऊन गेलो, पण त्यांना ते समजलं. जिथपर्यंत समजतं त्या लेवलपर्यंत मी तुम्हाला काय करतो, घेऊन जातो. ओके, आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो, सर मला एक प्रश्न आहे. आपला जो 5thचा जो क्लास चालू तुम्ही काल घेतला होता आणि हा क्लास असेल, तर त्याच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट वगैरे टायमिंग वगैरे काही येणार नाही ना? नाही. जनरली आपला 5th आहे ना, तो मंडेला असतो आणि संडेला 7 ते 8. ओके, ओके. आणि 6वीचा जो आहे, 6वी 7वी साठी आपण काय करतो, मंगळवार ट्यूजडे बरोबर. करतो. ओके, ओके 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 ठीक आहे. थँक्यू. आणि कुणाला काय विचारायचंय? फक्त पालक म्हणून काय करा, तुम्ही जागरूक राहा कुठल्या परीक्षा, कारण शाळेतर्फे तुम्हाला खूप काय येतात सगळं, ऍडव्हर्टाईज येत असतात. ही परीक्षा आहे, ती परीक्षा आहे. मी तर म्हणे सगळ्या परीक्षेला तुम्ही बसू नका. मुलाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये बसवा, आणि ती सुद्धा स्टँडर्ड आहे का बघा. कारण आता मी बघतोय, आता जवळजवळ एखाद्या महाराष्ट्रात आपण विचार केला ना, तर 6वी साठी, 7वी साठी किंवा 8वी प्रत्येक इयत्तेसाठी तुम्हाला 10 ते 12 टेस्ट अशा कॉम्पिटिशनच्या, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्हाला दिसतील. ओके, आणि प्रत्येक पालकाला काय वाटतं, अरे तो मुलगा बसला, माझा मुलगा पण बसायला पाहिजे. पण तुम्ही तो बघत नाही की बाबा खरोखर ती स्टँडर्ड आहे का. कारण आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेण्याचा धंदा पण झालेला आहे. तुम्हाला साधारण 500 रुपये वगैरे फी घेतली जाते, आणि काय केलं आता बघा, एका वर्षातनं एक पेपर काढायचा आणि आपल्याला सांगायचं की आपला तो नॅशनल लेवल आहे, इंटरनॅशनल लेवल आहे. काही मी अशा पण बघितल्यात, परीक्षा घेतल्या जातात त्या 3 जिल्ह्यापुरती मर्यादित असतात, पण ते सांगताना तुम्हाला काय सांगतात, नॅशनल लेवलला आहे म्हणून.
आणि पालकांना काय माहीत नसतं त्याचं. ओके. तर आपण केलं याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक दिलं तर परीक्षा द्या आणि नंतर काय केलं तर पालक किंवा आपण पालक म्हणजे मी पण त्याच्यामध्ये समजा लोकल पेपरमध्ये माझ्या मुलाचा फोटो आला की मी खुश होतो. पण हे खुश होणं क्षणभंगुर असतं. त्याच्यापेक्षा इथे लोकल परीक्षेमध्ये हे देण्यापेक्षा जर तुमच्या समोरचा अशा प्रकारच्या स्टँडर्ड ह्याच्यामध्ये जर आला, तर ते तुम्हाला लोकल नाही संपूर्ण नॅशनल लेव्हलला तुमचं काय होऊ शकेल, हे होऊ शकेल. ओके. फक्त आपण काय करायचं बाबा लोकल पेपरमध्ये फोटो आला की आपण पालक खुश होत असतो. पण ते खुश होणं किती हे आहे, हे आपण विचार करायला पाहिजे. कुठल्या एक्झाम स्टँडर्ड आहे ते आपण बघायला पाहिजे. आम्ही ज्या एक्झाम सांगतोय ना, त्या बऱ्यापैकी स्टँडर्ड आहेत आणि आम्ही विचार करून सांगतो. असं कुठलीही तुम्हाला सुचवणार नाही की जी चांगली नाही. अशी कुठलीही फक्त एक 3-4 वर्षापूर्वी आम्ही एक वेगळी एक्झाम चुकवली. पण नंतर आम्हाला अनुभव आला त्याचा की ती एक्झाम स्टँडर्ड नव्हते. मग आपण ती सुचवायची आम्ही काय केली बंद केली. पहिल्यांदा आम्हाला वाटलेलं चांगलं आहे कारण फर्स्ट टाईम आम्हाला तो अप्रोच झालेला. पण आम्ही नंतर त्याच्यातनं आम्ही काय करलो बाहेर पडलो आणि ती बाहेर हे केली आणि आता तर सगळ्या ज्या एक्झाम आहेत इव्हन तुम्ही ऐकलं असेल की प्रॉमिस तुम्ही जर माझ्या ग्रुपवर असाल प्रॉमिस इंडिया नावाचं काय असतं सांगा एक कॅम्प असतं प्रॉमिस इंडिया. जसं प्रॉमिस USA आहे प्रॉमिस युरोप आहे. ओके. तर याच्यामध्ये काय केलं जातं तुम्ही जर नाव ऐकलं काय माहित नाहीये IISc ऐकलंय का? IISc ही बँगलोरला असलेली भारतातली नंबर 1 काय सांगा इन्स्टिट्यूट आहे. जे एअर 1 वगैरे येतात ह्याच्यामध्ये म्हणजे JEE मध्ये 2 वर्षापूर्वी जे एअर 1 आलेला ना त्याने IIT ला न जाता ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तो गेलेला. ही भारत सरकारची इन्स्टिट्यूट आहे. रिसर्च ओरिएंटेड आहे. ओके. तर प्रॉमिस इंडिया नावाचा एक प्रोग्राम असतो. त्याच्यामध्ये काय केलं जातं 9वी ते 12वीचे विद्यार्थी निवडले जातात आणि त्यांना 45 दिवसाचं काय असतं सांगा रेसिडेन्शियल कास्ट कॅम्प असतो. भारतातले विद्यार्थी सगळे निवडले जातात आणि त्याच्या 45 आपली सुद्धा एक रत्नागिरीची मुलगी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेली आहे. ओके. आणि तिचा कॅम्प सध्या बँगलोरला चालू आहे आणि तिचा संपूर्ण खर्च म्हणजे तुमचा जाण्या येण्याचा खर्च वगैरे सगळा खर्च हे गव्हर्नमेंट तर्फे गेला. त्याचा मेन फायदा काय होतो सांगा तुम्हाला इथे हायर आणि भारतातले जे टॅलेंटेड मुलं आहेत त्यांच्याशी काय करता इंटरॅक्शन करण्याचं हे मिळतं. ओके. हे सुद्धा तिने मान्य केलं की आमच्यामुळे तिला शक्य झालं. म्हणजे असे कितीतरी दुसरं एक मी तुम्हाला सांगेल हे मॅथ्सशी रिलेटेड नाही आहे. तुम्ही ऐकलं असेल माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही आहे का माहित नाहीये युविका नावाचा इस्रोचा प्रोग्राम आहे. हे 15 दिवसाचं काय असतं सांगा कॅम्प असतं. ऐकलं असेल का माहित नाही. महाराष्ट्रातले जे 12 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यापैकी 10 विद्यार्थ्यांनी मान्य केलंय की आमच्यामुळे त्यांना ती माहिती मिळाली आणि मला आनंद वाटतो एक गडचिरोली जो आदिवासी काय सांगा भाग आहे त्याच्यातली एक मुलगी सुद्धा तिथे जाऊन आलेली आहे. म्हणजे 15 दिवसाचं सिव्हिलमध्ये काय असतं तर जे आपले डायरेक्टर आहे इस्रोचे त्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्शन करायचं सुद्धा मिळतं किंवा रॉकेट लॉन्चिंग प्रत्यक्ष बघता येतं. रॉकेट कसं बनवलं जातं सॅटेलाइट कसे बनवले जातात हे सगळं फ्री ऑफ आणि इथे सुद्धा तुम्हाला AC म्हणजे जाण्या येण्याचा खर्च म्हणजे तुम्ही AC मध्ये जाऊ शकता रेल्वेतनं AC 3 टायरमध्ये येऊ शकता व संपूर्ण खर्च हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे केला. ओके. तर याच्यामुळे युविकामुळे आपल्या इथे इव्हन युविकामध्ये आसाममुळे आमच्यामुळे माहिती मिळाली. छत्तीसगडमुळे आमच्याकडे फोन आलेले तिकडच्याने पण मान्य केलं की तुमच्यामुळे आम्हाला हे प्रोग्राम सांगताय म्हणजे जे जे आम्ही सांगतोय ना एकदम स्टँडर्ड आहे. भूषण सर हा बोला. माझा पण मुलगा परवाच अहमदाबादला ह्या युविकामध्ये जाऊन आला. आपल्यामुळे हे आम्हाला संधी भेटली. पुन्हा एकदा त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार आणि खूप छान पद्धतीनं 12-15 दिवसाचा त्या ठिकाणी कॅम्प अरेंजमेंट आणि सर्व सोयी सुविधा आणि सगळ्याच गोष्टी फार एक मुलांच्या दृष्टीनं ते म्हणजे एक विश्वरूप दर्शन म्हटलं तर काही कमी नाही. खूप छान पद्धतीनं झालं आणि मुलगा खुश आणि पहिल्यांदाच तो घर सोडून राहत होता. आम्हाला काळजी होती परंतु त्या ठिकाणी अगदी घरासारखं वातावरण राहण्यासाठी सगळे अरेंजमेंट वगैरे आणि सगळ्याच गोष्टी खूप सुंदर पद्धतीनं नियोजन त्या ठिकाणी इस्रोचं होतं अहमदाबाद सेंटरला. तर पुन्हा एकदा आपले खूप मनापासून आभार त्यासाठी. ओके. मला एक सांगा तुमच्या मुलाचं जर आपण ऑनलाईन घेतलं बाकीच्या मुलांना त्याच्यामध्ये इन्स्पिरेशन मिळेल तर त्याच्यासाठी शक्य आहे का मला सांगा एखादा आपण काय करूया शनिवार किंवा रविवार एखादं त्याचं ऑनलाईन हे ठेवूया म्हणजे त्याचा अनुभव सगळ्यांना समजू दे. ओके. कशा प्रकारे काय केलं वगैरे चालेल चालेल शक्य मी असेल त्याला तर मला सांगा करतो. तुम्ही सांगा एखादा दिवस. ओके.
शक्यतो नक्की. आपण शनिवार किंवा रविवार घेऊया, कारण पालक मुलं वगैरे त्या दिवशी काय असतात, बऱ्यापैकी घरी असतात. ओके नक्की सर, नक्की. ओके. तुम्ही प्रॉमिससाठी पण तयार करा. पुढच्या वर्षी बघा, जर हा, त्याला मॅथ्स मध्ये काय चांगलं तर असेल तर तेच मला प्रॉमिस तेच इंडिया. विचारायचं होतं. प्रॉमिस इंडियाचं काय स्वरूप आहे किंवा कधी त्यांची काय असते असते एक्झाम सांगा, एक आणि मॅथ्सवर आधारित टेस्ट असते आणि ते इंटरव्ह्यू घेतात आणि त्याच्यावर त्याचं सिलेक्शन असतं. ओके. बर, पण स्टँडर्ड इयत्ता कधीपासून? इयत्ता 9वी पासून 12वी पर्यंत घेऊ शकता. ओके बर बर. ओके. आता त्याचं मी कधी जेव्हा असते येईन तेव्हा परीक्षा? तुम्ही माझ्या ग्रुपवर असाल ना, तर तुम्हाला मी नक्की माहिती ती मिळून जाईल तुम्हाला. ओके. हो, सध्या आहे, नाही, सध्या ग्रुपला आहे चालू आपल्या. आहे. जनरली काय असतं सांगा, ते मार्चमध्ये, फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला अप्लाय करायचं असतं आणि जो त्यांचा कॅम्प असतो तो मे ते जून जुलैपर्यंत असतो. ओके. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक सांगतोय, काही काही पालकांनी मला प्रॉमिस इंडियावर सुद्धा मी एक लेक्चर घेतलेला, तेव्हा पालकांनी मला काय सांगितलं सांगा, जूनमध्ये मुलांची शाळा सुरू होणार आहे, मग आम्ही शाळा कशी चुकवायची, हा एक क्वेश्चन होता. ओके. या क्वेश्चनला मी त्यांना आन्सर दिलं, त्यांना पटलं की माहित नाहीये, शाळा जरी 2 महिने जरी चुकली तरी काही फरक नाही पडत. ओके. कारण हे याचा स्टँडर्ड एवढा आहे, कारण इथे तुम्हाला निवड होणं म्हणजे 10 महत्वाचं, इयत्ता पुढचा खूप आहे. काहीतरी अचीव्ह केलं जातं. ओके. पण त्या काही पालकांना हो. ते समजत नाही. ते म्हणतात की माझे 10, हम्म, इव्हन इस्रोसाठी पण मला कोणीतरी क्वेश्चन विचारलेला, आमच्या शाळा हम्म. चुकणार वगैरे. ओके. कारण 10वी मध्ये आम्ही जाणार, 10वीचे आमचे क्लासेस चालू होणार, असं पण विचारलेलं. हम्म. पण अनुभव आल्यावर त्यांना येणार की बाबा तिथे जाऊन येणं, तिथे निवड होणं हे काय आहे सांगा, मोठी उपलब्धी आहे. ओके. ते लक्षात घेत नाही कोण. ओके ओके. आणि कुणाला काय विचारायचंय? आणि कुणाला काय विचारायचंय? ओके. जर ज्या पालक जे इच्छुक आहेत, आपण 6वी 7वीचे एकच बॅच तयार करतोय. 2 माझा विचार होता, पण आपण काय करतोय, 6वी आणि 7वीची एकच बॅच तयार करतोय. याच्यामध्ये काय होणार आहे, 7वीत जरी मुलगा असेल किंवा मुलगी असेल तरी तिला 6वी पासून आपण सुरू करणार आहे. ओके. 6वीचा सिलेबस पण तुम्हाला तिथे काय होणार आहे, मिळणार आहे. ओके. कारण तिथे तिचं बेस परफेक्ट असेल असं मी नाही सांगू शकत. ओके. आणि आपल्याला काय करायचं, या लेवलपर्यंत जायचं आहे, तर साधारण आपल्याला काय करायचं, त्याच्याबद्दल सगळा सिलेबस आपण नाही कम्प्लीट करत, तर त्याच्याबद्दल जो उपयुक्त, जो मुलांना समजू शकेल असं सिलेबस आपला काय करण्याचा प्रयत्न असणार आहे. ओके. आणि मी सांगतो की मुलं खूप हुशार आहेत, फक्त आपण त्यांना काय करतो सांगा, फक्त शालेय परीक्षेपुरती मर्यादित ठेवतो. त्यामुळे त्याच्यामध्ये काय काय आहे ते आपल्याला काय होत नाही, समजत नाही, त्यांची क्षमता आपल्याला समजत नाही. ओके. तर आपण वार्षिक फी जी आहे ती 6,000 होतो. ज्यांना ज्यांना वाटतं की हा उपयुक्त आहे त्यांनीच पैसे भरा. मला असे स्टुडंट कुठलेही नको आहेत की बाबा जबरदस्तीने पालकाने त्यांना माझ्या क्लासला घातलं, मला नको आहेत असे. ओके. मला काय करायचं, माझं टार्गेट आहे की 5 वर्षामध्ये मध्ये आपले विद्यार्थी दिसायला पाहिजेत, हे माझं टार्गेट आहे. कारण काही वर्षापूर्वी मी 4-5 वर्षापूर्वी मी डायरेक्टली आयोमोचं ट्रेनिंग द्यायला सुरू केलेलं, आयोक्युमचं. पण तेव्हा माझ्याकडे जी मुलं होती ती 10वी 9वीची होती. पण त्यांचं बघितलं तरी ते हुशार म्हटले तरी त्यांचं बेस नव्हतं क्लिअर. त्यामुळे आता मी विचार काय करतोय की पुढील 4-5 वर्षामध्ये आपले काहीतरी 1-2 विद्यार्थी नक्कीच तिथे मला दिसायला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. ओके. त्यामुळे जर तुम्ही, मुलगा तुमचा इच्छुक असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये काय करा, भाग घ्या. ओके. आणि पुढच्या आठवड्यापासून आपलं, ट्यूजडे पासून आपलं काय होतंय, चालू होतंय. मंगळवारपासून आपलं काय होईल, क्लासेस चालू होईल. आणि कुणाला काय विचारायचं नसेल तर मी थांबणार आहे. कुणाला काय विचारायचंय? हॅलो. ओके. मग आपण थांबूया. ओके. चला, थँक्यू.